जो BIR ऍक्ट आपला सुरक्षा कवच होता त्याच्यातनं बाहेर काढलं आणि त्यानंतर 5 सप्टेंबर 2019 ला बेस्ट कामगार सेनेने MOU केला आणि हे सांगितलं की आम्ही 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सर्व काय मिळवत आहोत. 7वं वेतन तर कुठेही नाही मिळालं. सांगायला काय सांगितलं 2.57 ने मिळवतो. अरे पण 2.57 कशावर? जे बेस्ट वर्कर्स युनियनचं मागणी पत्र आहे, जे आपलं म्हणणं आहे की खरा खुरा 7वा वेतन आयोग कसा मिळणार, आपण त्याच्यात म्हणालेलो. आमचं म्हणणं आहे की खरा खुरा 7वा वेतन कधी मिळणार, तर 1 जानेवारी 2006 ला जाऊन जिथे 6वा वेतन आयोग सुरू झाला तिथे जाऊन आधी माझी वेतन निश्चिती करणं गरजेचं. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये तसं झालेला. तिथून माझी वेतन निश्चिती म्हणजे जी काही वाढीव रक्कम असेल, वार्षिक वाढीमध्ये फरक आहे. आपल्याला 2006 पासून काय होतं तर 1.5% वाढ होती वार्षिक. 6वा वेतन आयोग काय म्हणतोय 3%ची वेतन वाढ वार्षिक. म्हणजे 10 वर्षाचा जो 1.5%चा फरक आहे, आधी तो फरक मिटवला पाहिजे. म्हणून 1 जानेवारी 2006 ला जाऊन आधी माझं वेतन निश्चिती, तिथून 16 पर्यंत ओढायचं. पैसे द्यायचे नाहीये पण नोशनल फिक्सेशन माझं करायचं आहे. आणि मग 1 एप्रिल 2016 ला मला 7वा वेतन आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत ते लागू करायचं. म्हणजेच मला जर हे केलं तर आणि तरच मला खरा खुरा 7वा वेतन आयोग मिळणार मित्र. आणि आपली ही मागणी आहे. बेस्ट कामगार सेनेने काय केलं, जे काही होतं त्याच्यावरतीच 2.57 म्हणजे खरा खुरा 7वा वेतन मिळालाच नाही. आणि हे सर्व करत असताना आपण ज्याला आपलं मृत्यूपत्र म्हणतो 13वं कलम ते सही करून देऊन टाकलं मित्र. ते त्यांनी लिहून दिलं की भविष्य काळात BST जे काही आर्थिक काटकसर आणेल ते त्याला मंजूर. भविष्य काळात BST जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्याला मंजूर. 2018च्या अगोदर मित्रांनो BST कमिटीमध्ये असेच प्रस्ताव पारित करण्यात आले होते. आर्थिक काटकसर काय काय प्रस्ताव होते, आपले सर्व भत्ते गोठवणे, पगार 40% कमी करणे, हे आर्थिक काटकसर. त्यावेळेला बेस्ट वर्कर्स युनियन मान्यता प्राप्त युनियन होती, कोर्टात गेलो, हे सर्व थांबवलं. पण या लोकांनी लिहून दिलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून आज जे काही आपण परिस्थिती बघत आहोत, कुठेही कामगारांची भरती नाही, कुठेही प्रमोशन्स नाही. प्रमोशन कोणाला तर अधिकारी आहे, आपल्याला काहीच नाही. मग ह्याला इकडनं उचल तिथे टाक, तिकडनं उचल तिथे टाक. किती दिवस चालणार मित्रांनो. कारण रोज काय येतं वर्तमानपत्रामध्ये, BST लॉस मध्ये. कशी लॉस? ज्या वेळेला अत्यावश्यक सेवा आहे कसला लॉस. पण यांचं म्हणणं आहे की लॉस, कारण यांना चालवायचीच नाही. मित्रांनो आपण आंदोलन केली. 6 ऑगस्टचं आंदोलन आपण ग्रॅज्युटी करिता केलं. माननीय आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांना आपण एक सुचवलं की हा जो पैसा आहे थकीत ग्रॅज्युटी आणि अंतिम देयाचा, त्याच्यासाठी वेगळी तरतूद करा. कारण जी वर्षभराची तरतूद मुंबई महानगरपालिका BST साठी करते ते साधारणतः 1000 ते 1200 कोटी. त्याच्यामध्ये कसं होणार, कारण फक्त ग्रॅज्युटी आणि अंतिम देय जवळपास 1500 कोटी आहे. एवढी थकीत रक्कम आहे, कुठनं येणार. आपण ते सर्व सजेशन्स दिले, त्याच्यावरती चर्चा सुरू झाल्या. पण बाकीच्या लोकांना काय पडलेली आहे, कोविडचा वक्ता आला की दाखवायचा. अरे मुळात ज्या वेळेला कोविड आला होता, कोविड काळ होता, आपण सेवा देत होतो. मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, कोविडचा भत्ता BSTच्या कर्मचाऱ्यांना लागूच केलेला नव्हता. तो फक्त आरोग्य
खात्यात काम करणारे लोक आणि महानगरपालिकेतले हॉस्पिटल मधले घाणीत काम करणारे यांना होता. बेस्ट वर्कर्स युनियननी त्यावेळेला भूमिका घेतली आणि आपण आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर तो कोविडचा भत्ता आपल्याला लागू करण्यात आला. आणि मग यायला किती वेळ लागला? 200 कोटी आपण काम केलेलं. कोणी मेहरबानी नाही करत आपल्याला ते पैसे. 5 वर्ष लावले आपल्याला देईल. आजी माझी सर्व सत्तेत होते. 5 वर्ष तोडून 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 दिवाळीपर्यंत सुद्धा काय बोलत होते हे. आणि मग बोनस आम्ही आणला, जायचा फोटो काढायचा आणि यायचा. हे काळ विसरून गेले ज्यावेळेला आपल्याला बोनस नाकारला गेला होता. तो काळ विसरून गेले लोक ज्या वेळेला दिलेला बोनस कापून घेतला होता. आपण लढलो म्हणून आज आपली नेहमी मागणी राहिली बेस्ट वर्कर्स युनियनची की जो मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बोनस मिळतो तोच बोनस मला मिळला पाहिजे. आणि मित्रांनो, लढाई केल्यानंतर आज अनेक वर्ष तो आपल्याला अधिकार मिळतोय मित्र. तो फक्त आणि फक्त बेस्ट वर्कर्स युनियन लढली म्हणून. आपण नोव्हेंबरच्या महिन्यात भूमिका घेत की आपल्या मागण्यांसाठी आपण उपोषण करणार आणि उपोषण केलं. 4थ्या दिवशी आपल्याला प्रस्ताव आला की वाटाघाटी करायला तयार आहोत. आपण त्या प्रस्तावाला मान देऊन उपोषणाचं आंदोलन स्थगित केलं होतं. 14 नोव्हेंबरला पहिली चर्चा झाली ज्याच्यामध्ये महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे DMC, फायनान्सचे हे सर्व होते. आणि हे ठरलं की आपल्या ज्या काही मागण्या आहेत मग ते 7व्या वेतन आयोगाचं समकक्ष, मुंबई महानगरपालिकेचं समकक्ष आपला वेतन करा. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान लाभ, सप्लायच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, ग्रॅज्युएटीचा प्रश्न, या सर्ववर चर्चा करून 3 महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचं ठरलं. त्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्या. 6 चर्चा झाल्या पण काही निष्पन्न होताना दिसत नव्हतं. आणि तेवढ्यात आपल्या ज्या महाव्यवस्थापक आहेत त्या रजेवर गेल्या. आठवडाभर 10 दिवसाची रजा होती. मग कळलं की वाढीव रजा झालेली आहे, एक्सटेंडेड लीव्ह. शंका आली की बाबा हे परत येणार की नाही येणार. आता कळेल कारण की 6 तारखेपर्यंत रजा आहे. आता आल्या तर येतील. आणि मग 3 महिन्याचा कालावधी संपत आल्यानंतर आपण 17 फेब्रुवारीला मीटिंग लावली दुर्वाल आणि निर्णय घेतला की आता परीक्षा सुरू आहे. आणि त्यातच मुंबई महानगरपालिकेमध्ये जनप्रतिनिधी आलेले आहेत, महापौर आहेत, आपली BST कमिटी स्थापित झालेली आहे. तर आपण त्यांनाही भेटू, परीक्षा येऊ लागतील आणि 24 मार्च पर्यंत काही निर्णय होतो का, सकारात्मक निर्णय होतो का बघायचं. नाही झाला तर मग आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आपण ज्या वेळेला नोव्हेंबरमध्ये त्याच्यामध्ये टकला येते, आपल्या मागणी पत्रावर चर्चा सुरू केली, टकला दिसते. त्याच्या अगोदरपर्यंत तुम्हाला आठवतं कोणतीही संघटना वेतन करारावर बोलत होती का? कोणीच बोलत नव्हतं. हेच कोविड भत्ता आणि समोर बोनस, त्याला सोडून कोणी नाही. आपण चर्चा सुरू केल्यानंतर त्या संघटनांनी आतापर्यंत मागणी पत्र सादरही केलेलं नाही. त्यांनी सुरू केलं, हो आम्हाला 25,000 अंतरिम वाढ पाहिजे. काय अरे, तोंड उघडायचंय तर किमान अभ्यास करून उघडा. आपण पत्रक काढलं, आपण सांगितलं, एवढे वर्ष सांगतोय की जे मिळालेलं आहे, जर खराखुरा 7वा वेतन मिळाला तर भत्ते वेगळे, पण फक्त मूळ पगाराची वाढ होईल ते किमान 8 ते 10 हजाराची वाढ होईल हे आपण म्हणतो आणि ते आपण घेणार. यांनी 25,000 काय आकडा, पण तेवढे काळ बोलले आणि गप्प. आता काही मंडळी एकत्रित आलेली, ते काही 6-7 संघटना आल्या, त्याच्यातल्या 4-5 संघटनांनी तर आपलं मृत्यूपत्र सही केलेलं आहे. म्हणजे 16 ते 21 एग्रीमेंट या नालायकांनी सही केलं आहे. तुम्हाला वाटतं हे लोक आपल्या हितासाठी एकत्रित आलेली आहे? नाही.
त्याला हे अग्रीमेंट होऊ द्यायचं नाही, कारण त्यांनी तर ते अग्रीमेंट जे आपलं मृत्यूपत्र आहे ते सही करून मोकळे झालेले आहेत. मी आज काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपल्या वाटाघाटा सुरू आहेत. आत्ताही दुपारी मेल आला, जरी जीएम नसल्या तर उद्या पर्सनल डिपार्टमेंट बरोबर वाटाघाटी आहेत. अपेक्षा आहेत की येणाऱ्या काळात काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. आपण प्रयत्नशील आहोत. आपल्याला काय आंदोलन करण्याची हौस नाही. आपण ज्या वेळेला उपोषणाचे आंदोलन केलं त्यावेळेला आपले प्रश्न समोर आलेले नव्हते लोकांच्या. आपण उपोषण केलं आणि आपले मुद्दे मीडिया समोर, सरकार समोर, महानगरपालिका समोर आपले मुद्दे आले. त्याला सिरियसली घेतलं गेलं. त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाल्या आणि आपले फक्त विरोध करण्यासाठी जे विरोधक आहेत त्यांनी आता बोलायला सुरू केलं की उपोषण करून काय मिळणार आहे. मित्रांनो, त्या उपोषणामध्ये एकाची नोकरी गेली का? एकाचाही खाडा झाला का? एकावर एक साधी केस झाली का? तरीही आपले प्रश्न चर्चेला आले, आपले प्रश्न लोकांपर्यंत आले आणि चर्चा वाटाघाटी सुरू झाली. मी आज तुमच्या समोरच सांगतो की जर शशांकरावांनी उपोषण करून आपले प्रश्न सुटणार असतील, आपल्या प्रश्नांवर चर्चा होणार असेल तर एक नाही 10 वेळा मी उपोषणाला बसायला तयार आहे. कारण ज्या आंदोलनाने कर्मचाऱ्यांचे प्रश्न चर्चेला येतात, ज्या आंदोलनाने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात, पण त्या आंदोलनाने कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही असं आंदोलन मी कधीही करायला तयार आहे आणि त्याची तयारी माझी नेहमी आहे. मित्रांनो, मी फक्त एवढंच सांगेन की जी एकजूट, मग काय ते वेटलिस्टचे कर्मचारी, काय परमनंट आणि काय सेवानिवृत्त, आपले सर्वांचेच प्रश्न. आणि मी तुम्हाला आज वादा देतो की जोपर्यंत हे आपले प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपला लढा थांबणार नाही. आणि मला विश्वास आहे की आपण एकजूट करून जर लढलो तर आपले प्रश्न सुटतील. या विश्वासाने मी इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.